भगवत कृपेने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पूज्य संत श्री गोदमेश्वर महाराजांची दिंडी पालखी आपल्या मूळ गावापासून माहूरपर्यंत जाणारी दिंडी आजही ती दिंडी आपल्या गावामध्ये आगमन झालेलं आहे. दिंडीचं बोदडी गावातील समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं पूज्य महाराजांच्या पालखीचं दिंडीचं स्वागत आहे. आज या बोदडी मुक्कामी ती पालखी महाराजांची थांबलेली आहे. त्या निमित्ताने असलेली आजची ही कीर्तन सेवा संत आपली यात्रा, आपली दिंडी लोक कल्याणासाठी, लोकांच्या उद्धारासाठी प्रवाहित असलेली परंपरा, त्याला जागृत ठेवतात. प्रवाही परंपरेला गंगा जशी अनेक लोकांचा उद्धार करीत जवळपासच्या शेती, झाडांना, वृक्षांना, लता पता सर्वांना प्राणदान देत देत गंगा जीवन देत देत जशी समुद्राला पोहोचते, तसं हे संत आपल्या जीवनामध्ये कुठेही एका जागी राहत नाहीत. समस्त समाजाचा उद्धार करीत, कल्याण करीत 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 ते आपल्या भगवत स्वरूपामध्ये लीन होतात. तर गंगा आणि संतांचं असं स्वरूप आहे. पण थोडासा फरक आहे. गंगा ही पाप ताप नाहीसं करते, आपणाला पवित्र करते गंगा, पण आपण होऊन गंगेकडे जावं लागतंय. मग गंगेतला आणि संतातला फरक एवढाच आहे की आपण होऊन गंगेकडे जावं लागतंय आणि संत होऊन आपल्याकडे येतात. त्याला स्थावर तीर्थ म्हणतात. आपण ज्या गंगेकडे जाऊन स्नान करतो त्याला कोणतं तीर्थ म्हणतात? स्थावर तीर्थ म्हणतात. आणि आपण होऊन आपल्याकडे जी गंगा येते, संत गंगा, तिला काय म्हणतात माहित आहे? माहित नाही. त्याला जंगम तीर्थ म्हणतात. त्याला तीर्थाचे दोन प्रकार, स्थावर तीर्थ, जंगम तीर्थ. तर संत कोणतं तीर्थ आहे? जंगम तीर्थ आहे. आणि गंगा स्थावर तीर्थ आहे. स्थावर तीर्थ, जंगम तीर्थ. आपण होऊन आपल्याकडे. गंगा आली आम्हावरी, संत पाऊले साजिरी. ते आपण होऊन आपल्यावर येते. म्हणून स्थावर तीर्थापेक्षा जंगम तीर्थ श्रेष्ठ आहे, चांगलं आहे. तर या जंगम तीर्थ आपण होऊन येते, त्याच्यामुळे जीवाला थोडस त्याचं महत्व वाटत नाही. जे आपण होऊन येते त्याचं महत्व वाटत नाही. आणि आपण ज्याच्याकडे जातो तेव्हा त्याला महत्व देऊन जातो. आपण गंगेपेक्षा दया, गंगेपेक्षा करुणा कोणात जास्त आहे? आता संतांमध्ये जास्त आहे. म्हणून गंगा ही संतांची वाट पाहते. गंगा तीर्थ आहे आणि संत हे तीर्थराव आहे.
संताचं नाव काय? जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीची ठाव. जयाचे निसंगी ब्रह्मभाऊ भ्रांतासी पै. गंगेमध्ये आपणाला बुडावं लागते, आहे की नाही? गंगा बुडल्यावर तारते, गंगा बुडविते, आहे की नाही? बुडवून उद्धार करते आणि हे तारून उद्धार करतात. अवतार घेऊन येतात, कारण की तारणहार असल्यामुळे गंगा बुडवते आणि हे तारतात, दोन्हीतला फरक. म्हणून तीर्थ बी संतांची वाट पाहतात. सांगण्याचा अभिप्राय की या जगामध्ये संत किती श्रेष्ठ आहेत, उपमा देण्यासाठी गंगा आहे. गंगेची महिमा आहे. आपल्या जागी गंगा श्रेष्ठ आहे, परंतु या जगात, या पृथ्वी तलावर सर्वात श्रेष्ठ तीर्थ काय आहे? संत. तर ते संत एक गोदमेश्वर महाराज, मी गेल्या वर्षी थोडीशी परिभाषा केली होती. गोदमे ईश्वर, काय नाव त्यांचं? गोदमे ईश्वर. हिंदी शब्द जर पाहिला तर ज्यांच्या देव ज्यांच्या स्वाधीन झालेला आहे त्याला हिंदीत काय म्हणतात? गोदमे ईश्वर. ईश्वर गोद में जिसके ईश्वर है उसका नाम गोदमेश्वर है. एवढं श्रेष्ठ तत्व संत तत्व आहे. त्या संतांची ही दिंडी आहे. चालवतात आमचे महाराज कासारवाडीचे उभय संत आलेले आहेत. पिता पुत्र दोन्हीही दिंडीमध्ये आहेत. त्यांचे सहभागी सहकारी सर्वांचं योगदान या दिंडीमध्ये आहे. अनेक लोक तिकडून आलेले आहेत. याच्यातून मालेवाडीला कोण आलं होतं का? कोणी? महाराज आलते, दोघं आलते ना, अजून 2 माणसं. तर हे यात्रा आहे. महाराजांनी दिंडीचा वारसा चालू ठेवलेला आहे. धन्यवाद. मग हे श्रेष्ठ संत आहेत तर काय करतात? यांचा फायदा काय? त्यांचं श्रेष्ठत्व पाहिलं आपण. कशामुळे एवढं श्रेष्ठत्व आहे त्यांना? तुम्ही आम्ही दिल्यामुळे का? नाही. कनिष्ठाला श्रेष्ठ करण्याचं सामर्थ्य ठेवतात म्हणून ते श्रेष्ठ आहेत. आम्ही ठरवल्यामुळे ते श्रेष्ठ नाहीत. भाग्य नावाचं जे आहे, तुमच्या ऐकण्यामध्ये शब्द आहे भाग्य. सर्वांचंच भाग्य आहे. एक भाग्य आहे. आणि भाग्य हे प्रपंचातही त्याचा वापर होतो त्या शब्दाचा. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, संपत्तीत अपयसे घर रिघे. ज्याचं भाग्य असेल, एखाद्या उद्योगाचं उद्यमाचं निमित्त करून ते भाग्य आपल्या घरामध्ये प्रवेश करते, माणूस श्रीमंत होते. श्रीमंत होते माणूस. प्रपंचामध्ये मोठं करते ते भाग्य आहे. प्रपंचामध्ये जे मोठं करते ते भाग्य आहे.
आणि प्रपंचात मोठं करणारं भाग्य आहे त्याला मलिन भाग्य म्हणतात. कोणतं भाग्य? मलिन भाग्य. तेही भाग्यच आहे. प्रपंचात मोठं बनवते आणि जे परमार्थामध्ये श्रेष्ठ बनवते ते उजळलेलं भाग्य आहे. एक भाग्य मलिन भाग्य आहे. आपणाला श्रीमंत बनवल, उद्योगपती, सेठ, मोठा माणूस असं होऊ शकते. माणूस कोट्याधीश हे नाव येतात त्याला. धनवान असे नाव येतात कोणाला? ज्याचं भाग्य आहे त्याला. परंतु हे भाग्य जे आहे ते उद्यमाकडून येते. धंदा करून, कर्म करून, मेहनत करून हे भाग्य आपल्याला प्राप्त होते. आणि जे उजळलेलं भाग्य आहे ते मात्र संताशिवाय मिळत नाही. आता हे आपलं भाग्यच आहे, परंतु मलिन भाग्य आहे. भाग्याचे दोन प्रकार, मलिन भाग्य, उजळलेलं भाग्य. तसं शास्त्रामध्ये सत्वगुणाचे दोन प्रकार सांगितलेत, मलिन सत्व आणि शुद्ध सत्व. कीर्तन करणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. कीर्तन करणं कोणतं लक्षण आहे? कोण्या गुणाचं? सत्वगुणाचं लक्षण आहे. परंतु कीर्तन जर संसारासाठी, धनासाठी, प्राकृतिक वस्तू पदार्थासाठी करत असेल तर ते सत्वगुण आहे. पण कोणतं सत्व आहे ते? मलिन सत्वगुण आहे. आणि उद्धारासाठी, कल्याणासाठी, देवासाठी कीर्तन करत असेल तर ते शुद्ध सत्वगुण आहे. तसं एक मलिन भाग्य आणि एक उजळलेलं भाग्य. उजळलेलं भाग्य म्हणजे शुद्ध भाग्य. शुद्ध भाग्य म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या कल्याणाशिवाय, देवाशिवाय दुसरा उद्देशच नाही, ते भाग्य उजळलेलं भाग्य. विठ्ठल उजळलेल्या भाग्याचा परिचय काय? उजळलेल्या भाग्याचा परिचय काय? आपण चिंतन करू. काही नाही ना तेवढी थंडी वगैरे काही. चिंतन करू थोडस. शांत बसून ऐका. आता काही विनोद काही नाही. आता चिंतन करू थोडस. उजळलेल्या भाग्याचा परिचय काय? पूर्वीच्या काळामधले माणसं जवळपास आताही आपणाला त्या गोष्टी माहीतच आहेत. माझ्याही लहानपणी ते कंदील असायचा. कंदील काय म्हणतात त्याला? कंदील. ते रात्री संध्याकाळ झाली की लावून ठेवायचं आणि मग रात्रभर ते चालू असायचा प्रकाश. सकाळी 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 कंदील चालूच असायचा पण प्रकाश बंद व्हायचा. कशामुळे? सगळ्याला माहित. ज्योत चालूच आहे पण प्रकाश मिळायचा नाही. सुरुवातीला मिळायचा, हळूहळू कमी होत ते प्रकाश बंद. प्रकाश चालूच, मध्ये ज्योत चालूच आहे पण प्रकाश बाहेर पडायचा, बंद व्हायचा. कशामुळे? त्याला काजळी येत होती. काळभर ते त्याला काय म्हणतात, त्याला ते काच. पुन्हा संध्याकाळ झाली पुन्हा कंदील लावायचा, पण कसं लावायचा? काय करून? त्याला म्हणतात उजळायचं. भाग्य मिळवायचं आहे की भाग्य उजळायचं आहे याच्यावर आपलं चिंतन चालू आहे. मिळालं नाही का? कंदिलामध्ये ज्योत बंद आहे की चालू आहे? मग का उजळायचं? ते प्रकाश उजळल्याशिवाय बाहेर फाकत नाही, बाहेर पडत नाही.
तर तुमच्या आमच्यामध्ये जे काही संभावना आहे, जे विवेक आहे, ज्ञान आहे, विचार आहे, सद्गुण आहे, सुलक्षण आहे, सत्कर्म आहे, सद्भावना आहे, पवित्रता असेल, प्रामाणिकता असेल, प्रसन्नता असेल, या साऱ्या गोष्टी बाहेर का बरं फाकण्या गेल्या? काजळी आलेली आहे की नाही? त्या काजळीला नाव आहे अज्ञान. अज्ञान. संत काय करतात? संताच्या दर्शनानं संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते फक्त आपणाला ज्ञान देत नाहीत. ज्या ज्ञानाला झाकून टाकलेलं अज्ञानाची काजळी आहे, ती काजळी उजळतात. तेवढंच काम करतात. संतांनी आम्हाला काही दिलं नाही, जे आहे ते दाखवलं, एवढंच. आकाशामध्ये सूर्याला आडवं येणारे ढग, सूर्य दिसत नाही, दिसेन असा झाला सूर्य. आणि मग आता वाऱ्यानं काय केलं? एक वाऱ्याचा हे आला आणि त्या वाऱ्यानं त्या ढगाला घेऊन गेलं. मग काय झालं? सूर्य दिसला. आता वाऱ्यानं सूर्य दाखवला का सूर्य निर्माण केला? दाखवला. तसं तुमच्या आमच्यामध्ये जे सत्य आहे, सत्य आहे, ते आधीच आहे. फक्त त्याला कोणी उजळल्याशिवाय ते दिसत नाही, एवढंच. प्रत्येकामध्ये परमात्म तत्व आहे, सत्य आहे, ज्योत आहे. ज्योतसे ज्योत जगाओ. सोहम ज्योत नावाची एक ज्योत प्रत्येकाच्या हृदयामध्ये. हे सगळे शरीर म्हणजे कंदील आहे, कंदील. त्याच्यामध्ये आत्मज्योत, आत्मज्योत आहे आणि ते चालू आहे. ते चालू नसले तर कीर्तनाला येत होता का? इजून गेल्यावर कसं होईल? म्हणून तर आम्ही स्मशानभूमीची तयारी करायला चौक, कधी बी इजणारच आहे. पण एवढंच की ते ज्योत प्रकाशित होण्यासाठी कबीरदास महाराज सांगतात, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके, नहीं जागत नहीं सोती, तेल न बत्ती बुझन जाती, नहीं जागत नहीं सोती. न त्याला तेल आहे त्या ज्योतीला, न बत्ती आहे, काहीच नाही. आपल्यामध्ये जे आत्मज्योत आहे ते कशावर? तेलावर चालली का? तेल नाही, बत्ती नाही. तेल न बत्ती बुझन जाती, नहीं जागत नहीं सोती, नजर नहीं आवे आत्मज्योति, झिलमिल झिलमिल निशिदिन चमके. कहत कबीरा सुन भई साधु, घर घर वाचे पोती, नजर नहीं आवे आत्मज्योति. कशामुळे? ते काजळी आलेली आहे. संत काय करतात तर ते आत्मज्योतीचा प्रकाश बाहेर पसरण्यासाठी अज्ञानाची काजळी काढून टाकतात. तेव्हा त्याला म्हणतात उजळले भाग्ये आता. असं अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्ये आता, 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 उजळले भाग्ये आता,
संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ आता दुसरी गोष्ट सांगतो की भाग्य कसं उजळलंय, कसं काय आहे भाग्य, कशाला पण समजून घेतलं थोडक्यात. उजळलं नाही आणि उजळलं याचा परिचय काय? ज्याला आत्मज्योतीचा प्रकाश मिळाला सद्गुरूकडून, संतांकडून, ज्याला आपल्या प्रवासामध्ये प्रकाशाची सोय झालेली असेल, त्याच्या प्रवासामध्ये दिशाभूल होत नाही. परिचय. परमार्थामध्ये अनेक जीवांची दिशाभूल होत चालली. कारण काय? प्रकाश नाही. दिशाभूल झाली. कुठं जायचं होते की त्या पाखराला इकडं आलं. त्याची दिशा चुकून गेली. आपली दिशा शोधायला. प्रत्येकाला आपली एक दिशा शोधायची आहे. आणि म्हणून दिशा जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत दुर्दशा जात नाही जीवाची. संसार किती कमवा तुम्ही, हे तुमची मर्जीची गोष्ट आहे. दुर्दशा जायची असेल तर दिशा आवश्यक आहे. रस्ता चुकून चालला. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला ठेसा लागाल्यात. चालता लागती गा गुणदोषाच्या ठेसा, संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा. एकाच वेळी आलेले दिवे. ज्याला आपल्या संपत्तीचा भरोसा वाटते, हे कोणता कंदील? काजळीवाला. कन्या पुत्र आप्तजन हे तो सहज ओळसा. या भ्रमडोही बुडालो धावे गुरुराया सर्वेशा. हे प्रकाश पाहिजे जीवनामध्ये. अशा प्रकाशाची गरज आहे. का ठोकरा लागलेत? कर्म अकर्म कळत नाही. सत्य असत्य निवडू शकत नाही आपण. आपण करीत असलेल्या कामामध्ये करायचं आहे की नाही करायचं आहे याचा निर्णय घेऊ शकत नाही. काय कारण? अज्ञान आहे, काजळी आहे. आणि त्याला उजळायचं काम त्याच्यासाठी आहे की एकदा जर संतांकडून उजळून घेतलं की योग्य काय, अयोग्य काय, ठीक काय, उचित काय, अनुचित काय, विहित काय, निषिद्ध काय, साऱ्या गोष्टी समजायला लागतात. केव्हा समजतील? प्रकाशामध्ये दिसायला लागते ना. ठोकरा लागणार नाही. बार बार परमार्थ पथामध्ये पतन होत चाललेलं आहे. किती बार माणूस पतन होते. माणसाचा केलेला संकल्प सिद्धीला जात नाही. केलेलं व्रत नियम मध्येच भंग होत जाते. हे सगळे ठोकरा आहेत. उजळलं नाही भाग्य, मलिन भाग्य आहे. म्हणून बिना संतांकडून उजळल्याशिवाय आपला परमार्थ सिद्धीला जाणं शक्यच नाही. कितीही परमार्थ करा. बाकी आता संताला शरण जाण्या वाचून एक गाडीभर जरी पसारा आपण परमार्थाचा केला असेल, व्रत नेम उपास तापास जे बी काही करत असाल, हे सगळं हे सिद्धीला जाणार नाही. संता वाचून या काही हाताला येणार नाही. संता वाचून या नाम नये हाता,
साधने साधिता कोटी जाण. कोट्यवधी साधन जरी केले तरी संताशिवाय साध्य होत नाही. म्हणून भाग्य उजळलं की आपणाला रस्ता दिसायला सुरुवात होते. हा, या रस्त्यानं आपल्याला जायचं. प्रकाश, सूर्य उदय झाल्यावर रस्ता दिसते. जसं भौतिक दृष्टिकोनातून सूर्याचा उदय झाल्यानंतर आपल्याला रस्ते दिसतात, तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भाग्य उजळल्यावर आपले हे रस्ते दिसतात. कोणीकडे जायचं, कोणाकडे जायचं. जोपर्यंत भाग्य उजळत नाही तोपर्यंत हे जीव देवाला विमुख राहते, सन्मुख होत नाही. आणि म्हणून याची दिशा चुकीची आहे, रोज रोज दूर चाललेलं आहे. तर भाग्य उजळून घेण्यासाठी काय आहे? संताशिवाय भाग्य उजळतच नाही. लाख कोशिश करो. एका राजानं एक शर्त ठेवली होती, एक काम दिलं होतं माणसाला, की म्हणले हे सगळी सभा भरविली आणि सांगितलं की ह्या कोळशाचा रंग बदलून दाखवा. अनेक लोकांनी अवधी मागितली कोळशाचा रंग बदलायला. घेऊन गेले कोळसा एका नाही, ज्यांनी रंग बदलून देईल त्याला इनाम. घेऊन गेले. कोणी दुधामध्ये भिजू घातलं रातभर, कोणी दह्यामध्ये, कोणी घासून 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 ते इगरूनच गेलं. बुडापर्यंत ते काळच, ते काही गोर होईना. अनेक उपाय केले, कोळशाला रंग बदलण्याचा प्रयत्न केला. कोळशाचा नाही बदलायचे. मग एक शहाणा होता, त्यानं म्हणला मी बदलतो रंग. त्याने आपली आकटी पेटवली, त्या चिमट्यानं धरलं त्याला कोळशाला आणि इस्त्यामध्ये असं धरलं, पकडलं. काळा कोळसा कसा झाला? हा, एकच उपाय. कोळशाचा रंग बदलायचा असेल तर अग्नीशिवाय बदलत नाही. तुमचं भाग्य उजळायचं असेल तर संताशिवाय उजळत नाही. लाख प्रयत्न करा. आता कुठं जाणार? हो, संत आम्हाला मान्य नसतील, पण मजबुरी आहे, जावंच लागतं त्याच्याकडे. आणि ते उजळलेलेच, उजळणारेच संत पाहिजेत, नाही का? आता तेच काळेभोर असतील तर आमचं काय? काळेभोर म्हणजे शरीरान नाही. भाग्य त्यांचं काळं असेल तर कोण उजळणार? ज्याच्याकडे देवाची प्राप्ती झालेली आहे तेच संत समर्थ आहेत. जिसके गोद में ईश्वर है, असेच संत, गोदमेश्वर या नावाचे असेच संत. ज्याच्या ज्याच्या स्वाधीन परमात्मा झालेला आहे ते सगळे गोदमेश्वरच आहेत. एकच नाही गोदमेश्वर. गोदमेश्वर या शब्दाची परिभाषा काय? ज्यांनी देवाला प्राप्त केलेला. भावबळे आकळे हिरवी नाकळी, कर्तळी आवळी तैसा हरी. हरीला ज्यांनी आवळून घेतलेलं आहे, धरून घेतलेलं आहे, आपलं केलेलं आहे, त्यांच्या दर्शनानं भाग्य उजळते. आणि चला त्याच्या पुढे जाऊ. आता एकाच जागी कशाला होता? तुम्हाला मजा यायली का? काय तसं काही नाही. झोप आली तर बेशक झोपा. मी बोलत राहतो आपला 1 तास. आनंद येत असेल तर आनंद घ्या, झोप येत असेल तर झोप घ्या, जांभळे येत असतील तर जे घेऊ वाटल ते घ्या. मी आपलं बोलतो. चिंता आहे या संसारामधली. एक वस्तू एकच चिंता दूर करते. आता भूक लागलेली चिंता आहे तर अन्न भूकची चिंता दूर करते. दुसऱ्या चिंता करत नाही. तर दिसना गेलं तर चष्मा काय करते? डोळ्याची चिंता दूर करते, दुसरं काही करत नाही. ऐकूही नाही गेलं तर कानाची मशीन चिंता दूर करते. कानाची डोळ्याला काम करणार, डोळ्याचं कानाला काम करणार, नाकाचं होटाला काम करणार. एक वस्तू एक चिंता दूर करते. पण अवघी चिंता दूर करणार असं जगात काहीच नाही. गरिबी असेल तर
धन मिळवा, गरिबीची चिंता दूर होईल. पण एक वस्तू एकच चिंता दूर करते, अवघी चिंता दूर करण्याची शक्ती कोण्याही पदार्थामध्ये, वस्तूमध्ये नाही. थंडी वाजली तर शॉल आहे, एक चिंता दूर करेल. दुसरं काय करणार? शाल पांघरल्यानं थंडीच कमी होईल, पण भूक तर लागणारच. अशा ज्या ज्या तुमच्या संसारामध्ये जेवढ्या काही वस्तू असतील त्या चिंता दूर करायल्यात, पण किती? एक करायला तर एक नाही. एक आहे एक नाही, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. असला संसार, कितीही मोठा संसार असला, कितीही मोठ्या वस्तू असतील तुमच्याकडे, तर शेवटी संसार तुमचा फाटकाच आहे, पूर्ण नाही. संपूर्ण चिंता दूर करू शकत नाही संसार, फाटका आहे. मग संसार फाटका आहे तर अखंड काय आहे? अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. एक सद्गुरु अखंड तत्व आहे आणि त्याच्या आश्रय घेतल्याशिवाय आपलं जीवन अखंड होऊ शकत नाही. फाटक्या संसारानं जीवन कितीही जरी सजवलं तरी फाटकाच राहणार आहे. काही ना काहीतरी उणीव राहणारच तुमच्या संसारामध्ये. संपत्तीची नसेल तर संततीची, संततीची नसेल तर संस्काराची, संस्काराची नसेल तर तब्येतीची, स्वास्थ्याची, हे नसेल तर ते नसेल तर हे, आहे की नाही? काही ना काहीतरी कमीच आहे. अवघी चिंता संपणार नाही आणि भाग्य उजळल्यावर एकही चिंता राहणार नाही. म्हणून अवघी चिंता वारली. काय कारण? त्याचं कारण एकच आहे की संताच्या दर्शनानं, एक मिनिट मी देतो तुम्हाला, वेळ देतो. संताच्या दर्शनानं देवाची प्राप्ती होते आणि देवाच्या प्राप्तीनं ही जी चिंता आहे की नाही, हे जन्माला आल्यावरच राहील ना. चिंता केव्हा होईल? जन्म घेतल्यावरच राहील की. मग अवघी चिंता वारली म्हणण्याचा अर्थ आहे की आता जन्मन आणि मरणच नाही. थोडं सांगू द्या मला थोडं. माय बापे जन्म देती, संत चुकविती जन्म पंक्ती. त्याला म्हणतात अवघी चिंता वारली. जन्माला आल्यानंतर चिंता वाढली. काय झालं? वारली का? वाढली. जन्माला आलं की वाढली आणि जन्म मरण चुकलं की वारली. हे फरक ध्यानात ठेवा. वारली किंवा जन्माला आलं की वाढलीच की होता. जन्माला आलं की त्याला पोसावं, मोठं करावं, शाळा शिकवावं, विद्या शिकवावं, कला शिकवावं, नोकरी लावावं, बायको करावं, त्याचं लग्न करावं, हे सगळं वाढले की वारलीच. अहो तुम्ही दोघंच नवरा बायको होता, लग्न झालं तेव्हा. बघा ना, दोघंच होता. आता हे दोन झाडं आहेत, असं इकडे एक लावलं आणि इकडे एक लावलं 5 फीटावर. अलग अलग आहेत विचार आहे, हे इकडं आहे ते तिकडं आहे, अलिप्त आहेत, एकमेकापासून दूर आहेत. पण जेव्हा हे मोठे होते, फाटे फांद्या विस्तार जेव्हा होते, तेव्हा वरी ते अलग राहू शकत नाहीत. गुंता होऊन जाते, असा गुंता. सुरुवातीला मुक्त होते आणि पुन्हा पुन्हा गुंता वाढला की कमी झाला. अवघी चिंता वाढली. जन्म वाढवते चिंता आणि मोक्ष वारली. म्हणून भाग्य उजळण्याचा अर्थ आहे की प्रकाश, आत्मप्रकाश प्राप्त झाला आणि मग आत्मप्रकाशामुळे देवाला सन्मुख झालो आम्ही. आणि हे
कशानं घडतंय? अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ. ढोलबार कुमार. पद्मनाभ शब्द आहे ज्यांच्या नाभीतून, पद्म म्हणजे कमळाचं फूल, हे कोणतं आहे? हा, कमळ. इथं फुल आणल्यानं ते अभंग ते घेतलं, आता काय करा. पद्मनाभ. नाभी एक कमळाच्या फुलाच्या आकाराची आहे. देवाच्या नाभीतून ब्रह्माची उत्पत्ती झाली. ब्रह्माची. आणि त्या ब्रह्मानं या सृष्टीची उत्पत्ती केली. तेज नयनीचा भानू, जेने तेजे मिनले ते, त्याचे मानसीचा चंद्रमा, तो शिंपितो अमृते, त्याचे नाभी कमळी ब्रह्मा, तेने सृजिली सकळ ही भूते, ते विराट स्वरूप ओळखावे विष्णू भक्ते. तर पद्मनाभ हे विराट स्वरूपाचं नाव आहे. कोणाचं नाव आहे? विराट स्वरूप. तर संतांच्या दर्शनानं पद्मनाभ मिळाला म्हणजे विराट परमात्मा मिळाला. मंदिरातला देव नाही, देवाऱ्यावरला देव नाही, ते साऱ्या विश्वामध्ये जे व्यापक आहे त्या देवाची प्राप्ती झाली. पद्मनाभ जोडला. पहिल्यांदा सांगालो त्याचा अर्थ. पद्मनाभ म्हणजे विष्णू. विष्णू म्हणजे व्यापक. ओम विश्वम विष्णुर्षटकारो भूत भव्य भवत प्रभु, भूतकृत भूत भृद्भाव भूतात्मा भूतभावना, भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति, अव्यय पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षरे वच, योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः, नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमः. काय नाही, याचा अर्थ जरी कळना गेला तरी पवित्र श्लोक श्रवण जरी केलं तरी पावन आहे. हे विष्णू सहस्त्र नाम आहे. मग पद्मनाभ म्हणजे एवढा मोठा परमात्मा, आपण ठरवलेला परमात्मा, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. हरी ओळखू येत नाही. आपण ठरवलेले देव बारके बारके आहेत आणि संताकडून जोडलेला देव पद्मनाभ, ते विराट स्वरूप. ते विराट स्वरूप ओळखावे विष्णू भक्ते. सांगू द्या, कोण्याही महाराजाला कीर्तन सांगू द्या, पण मला हेच सांगायचं. याच्यावर अर्थ कोणता का लावू नको, मला काय. पद्मनाभ शब्दाचा अर्थ विराट स्वरूप परमात्मा.
ब्रह्माला सृजन, ब्रह्माला जन्म देणारा विष्णू विराट स्वरूप. देवाचं स्वरूप विराट स्वरूप तुम्हाला थोडक्यात 1-2 मिनिटामध्ये सांगून देतो. आणि कसलं राहते, काय राहते आणि कशाला बघायचं आहे. ठीक आहे. आकाश हे, आकाशामध्ये जे चंद्र आहे हे देवाचं मन आहे. विराट देवाचं मन कोण आहे? चंद्रमा आहे. आकाशामध्ये जे सूर्य आहे हे विराट स्वरूप देवाचं डोळा आहे. सूर्य हे डोळा आहे, चंद्र हे मन आहे. पृथ्वी हे त्याची कंबर आहे, समुद्र हे त्याचं पोट आहे. आणि हे जेवढे झाडं आहेत, वृक्ष आहेत, जेवढे जेवढे हे विराट स्वरूपाचे रोम आहेत. रोम म्हणजे केस आहेत. आणि जेवढ्या नद्या वाहतात, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी इत्यादी, या साऱ्याच्या साऱ्या नद्या त्या विराट स्वरूपाच्या शरीरातल्या रक्तवाहिनी आहे. विराट स्वरूपाची शरीरातली हे रक्तवाहिनी, हे नद्या आहेत, हे नाडी आहेत हे. आणि त्या विराट स्वरूपाचं मुख काय असेल तर त्याचं नाव अग्नी आहे. अग्नी हे विराट स्वरूपाचं मुख आहे. तर देवाचं हे सगळं मिळून विराट स्वरूप आहे. एवढा तेवढा देव नाही, देव लय मोठा आहे. आणि ते मोठा देव आपणाला कळत नाही संताशिवाय. आपणाला जे कळालाय ते उगा बारके बारके देव, मंदिरातलाच, देवाऱ्यावरलाच, एवढाच तेवढाच, बस काहीच कळलं नाही. आणि म्हणून भाग्य उजळल्यावर केवढा देव कळते? विराट स्वरूप. प्रकाश पसरला, प्रकाश दूरवर दूरवर प्रकाश झाला, व्यापक झाला परमात्मा. हे विराट स्वरूप. एक महादेवाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की स्वर्ग जयाची साळुंखा, समुद्रपाळी पिंड देखा, शेषासारखी पैसका, जो आधार तिही लोका. तिन्ही लोकाचा आधार शिवलिंग आहे, ज्याच्या आधारावर 3 लोक आहेत. आणि आम्ही त्याच्या आधारासाठी मंदिर बांधालो, त्याला आधार देण्यासाठी. काय म्हणायचं याला? माऊलीचा अभंग आहे त्याच्यात, मी थोडंच लिहिलेलं आहे. जो आधार तिही लोका. चला, तर त्याच्यावर अभिषेक कोण करते? एवढा मोठा परमात्मा आहे, तर तिन्ही लोकांचा आधार आहे, तर आपण अभिषेक करावं म्हणजे कसं करावं? तर त्याचा अभिषेक त्यानंच करून घेते. कसा? मेघधारी स्नपन केले. हे जे पाऊस पडते की नाही, यावर्षी तर 4 महिने अभिषेक झाला. किती? महादेवाचा अभिषेक 4 महिने झाला. मेघधारी स्नपन केले. आता एवढा मोठा परमात्मा आहे, तर त्याला मेघच त्याचा अभिषेक करू शकतात. आमचा लोटा जल काय कामाचा? तिथं कुठं पुरी होणार आहे? 4 महिने पाऊस पडला तरी अभिषेक कमीच आहे त्याचा. आमच्या पाण्यानं कुठून अभिषेक होणार त्याचा? म्हणजे त्याचं स्वरूप सांगालो, विराट स्वरूप. आम्हाला बारके बारके माहित देव. बारके देव माहित म्हणण्यापेक्षा देव बारीक आहे म्हणायचं माहित. असं म्हणलं तर ठीक आहे ना, बरोबर. असं देवालाच बारीक केलं मी. मेघधारा स्नपन केले. आता त्याच्यावर अभिषेक झाल्यानंतर, पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर फुलं व्हावं लागतात त्याच्यावर. कोणते फुलं व्हायचे? तारा पुष्पे वरी पूजिले. आकाशामध्ये जे चांदण्या दिसतात तुम्हाला, हे महादेवावर वाहिलेले फुलं आहेत. तुम्ही काय वाहणार आहो? फुलं ते त्यानंच वाहून घेते. ते आकाशात दिसणाऱ्या चांदण्या हे त्याच्यावरले फुलं आहेत. कोण्या स्वरूपाचं, कोण्या देवाचं वर्णन आहे? विराट स्वरूपाचं वर्णन आहे. तारा पुष्पेवरी पूजिले.
चंद्र फळ ज्या वाहिले, आता त्याला फळ अभिषेक झाल्यानंतर फुलं व्हायचं, फुलं वाहिल्यानंतर पुन्हा फळ ठेवायचं. फळ फळ कोणतं फळ आहे? चंद्रफळ. चंद्रालाच फळाची उपमा का दिली? तर जेवढ्या फळामध्ये जेवढे रस औषधी भरते ते सगळं चंद्रापासूनच औषधी भरतात. कोण भरते सगळं? रस औषधी, रस औषधी जे काही त्याच्यामध्ये पुष्टी आहे, तुष्टी आहे, वनस्पतीमध्ये, औषधीमध्ये, हे सारी किमया कोणाची आहे? चंद्राची आहे. 15 दिवस, पौर्णिमेपासून 15 दिवस समस्त सृष्टीतील जेवढ्या औषधी आहेत, वृक्ष आहेत, झाडं आहेत, या सगळ्यामध्ये अमृत, त्याच्यामध्ये रस भरून 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 चंद्र रिकामा होऊन जाते. त्या दिवशी त्याला अमावास्या म्हणतात. तुमच्या आमच्यासाठी त्याला रिकामं व्हावं लागतंय. पुन्हा 15 दिवस भरून घेते सूर्याकडून आणि पुन्हा 15 दिवस देऊन टाकते. संग्रह आणि दान, प्रतिग्रह आणि दान हे 2 शब्द आहेत. 15 दिवस प्रतिग्रह करते आणि 15 दिवस दान करते. म्हणून आम्ही वाचतो. कधी चंद्राचे उपकार मानलाव कधी तुम्ही? बघा, ज्वारीमध्ये, गव्हामध्ये, जे काही धान्य आहे याच्यामध्ये जे दूध भरते, कोवळेपणामध्ये हुरड्यावर राहते, तेव्हा काय राहते त्याच्यात? दूध राहते. पांढरं निघते की नाही? कशात बी पांढरं पांढरं राहते. आणि मग ते दूध भरून टाकते. आणि दूध भरल्यानंतर त्याला ते दूध लई दिवस टिकत नाही म्हणून सध्याच्या काळामध्ये विज्ञानाने एक सोय केलेली आहे. त्याचं पावडर बनवते विज्ञान. दूध पावडर आहे की नाही बाया? दूध पावडर राहते ना, ते तुम्हाला माहीतच नाही. आता नवीन निघालंय वाटाले. चंद्र दूध भरते आणि सूर्य त्याचं पावडर बनवते. तेच ज्वारी, त्याच दुधाचं पुन्हा पीठ होते. ते पीठ म्हणजे तेच पावडर आहे. नवीन आहे का? काय माहित तुम्हाला देवाचे उपकार कसं पोसालाय, काय करायलाय, कोणा दिले हात पाय, कोणा म्हणशी बाप माय, ज्याच्या जीवावर उड्या आणि त्याच्याच नाकात काड्या. काय कळाला देव आपल्याला? अरे एवढा देव मंदिरापुरता काय बसत बसला? विराट स्वरूप परमात्माचं. त्या चंद्रापासून हे सगळं रस औषधी पुष्ट होतात. म्हणून भगवान शंकराला जे फळ वाहिलेलं आहे ते कोणतं? सगळ्या फळाचं ज्याच्याकडे हे आहे ते चंद्रच. चंद्रफळ ज्या वाहिले, बघा, मेघधारी स्नपन केले, तारा पुष्पेवरी पूजिले, चंद्रफळ ज्या वाहिले. आता त्याला आरती करायची राहिली. आता फळ वाहिलं, अभिषेक झाला, पुष्प वाहिले, फळ वाहिलं आणि आता आरती राहिली. आरती बी करून घेऊ आता. एवढ्या मोठ्या देवाला आरती कशानं करायची, कोणती समई लावायची, कोणती आरती घ्यायची, कोणता दिवा लावायचा? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सकाळी सूर्याचा उदय होते, अस्त होते. सूर्याचा उदय आणि अस्त हे जे फिरत राहते ना, हेच भगवान शंकराची आरती फिरायलेली. कोण आहे आरती? सूर्य आरती आहे. चंद्रफळ ज्या वाहिले, ओवाळिले रविदीपे. रविदीप आत्मनैवेद्य समर्पिले. कोणता नैवेद्य दाखवावं लागते? आत्मनैवेद्य, आत्मनिवेदन. जसं आहे तसं त्याला शरण जाणं. जसं आहे तसं त्याला शरण जाणं. देवापाशी गेल्यानंतर बी माणसं काही लपवून जातात आपल्या गुणाला, अवगुणाला. लपवून गेल्यामुळे देव म्हणते की तू लपील असतं ते तसेच राहणार आहेत, आणि त्याच्या सहित मला शरण येशील तर त्या अवगुणाची जिम्मेदारी माझी आहे, जबाबदारी मी काढून टाकेन त्याला. म्हणून अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर हे विराट स्वरूपाला शरण जायसाठी आपणाला हे सगळी सोय आहे. बारक्या देवाचं नाही. म्हणून पद्मनाभ जोडला, याचा अर्थ एवढा.
खूप मोठा अर्थ, अजून खूप आहे पण आता नंतर पाहू कधी. विराट स्वरूप आहे देवाचं. तर विराट स्वरूप जर चंद्र ज्याचा मन असेल तर सगळ्याच्या मनातलं त्याला कळल की कळणार. सूर्य ज्याचा डोळा असेल तर कोणी कुठेही लपून बिडी ओढत असेल तर त्याला दिसल की नाही. त्याच्यापासून काय लपवतात तुम्ही? त्याला म्हणतात आत्मनिवेदन. त्याच्यापासून काही लपवून ठेवू नये, याला आत्मनिवेदन. आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदी मग वंदिले, है की नाही. ज्ञानदेवे हृदयी, हे ज्ञानेश्वर महाराजांचा देव आहे विठ्ठल. भला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आपणाला आपल्याकडून अपराध होत नाही, चूक होत नाही, पाप होत नाही, अन्याय होत नाही. या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर त्या देवाची ओळख आपल्याला आवश्यक आहे. ए देव द्या काय करणार, जाऊ द्या, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ जा. ते खंडोबा आहे. खंडोबा महादेवाचाच अवतार आहे. महादेवाचं वर्णन केलेलं त्याला इकडे येऊ वाटलं. आज रविवार बी आहे का? हो. काय चमत्कार आहे, रविवार आहे. पद्मनाभ जोडला शब्दाचा अर्थ, जोडला म्हणजे जसं तुमच्या गावामध्ये सगळे माणसं आहेत परंतु जे तुमच्या सोबत राहतात त्याला काय म्हणतात? आमच्या संग जोडलेला आहे. तसं देव व्यापक आहे परंतु जोडलेला नाही. आम्ही धन जोडलं, माणसं जोडले, वस्तू जोडल्या, पदार्थ जोडले, पण देव जोडला नाही. आणि माणसं जोडण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागतंय माणसं जोडण्यासाठी. आणि माणसं जोडत असताना आम्हाला लौकिक गोष्टीचं ध्यान ठेवावं लागतं. लोक काय म्हणतील याचं ध्यान ठेवावं लागतं. आणि देव जोडताना मी आधी कधीतरी सांगितलं की लोका वाचून संसार होत नाही आणि एका वाचून परमार्थ होत नाही. एक म्हणजे परमात्मा आहे. याला जोडणं सोपं आहे. माणसं जोडायला त्याला राजी करा, हे करा, ते करा, लालूच दाखवा, हे भानगडी करावं लागतात. देव जोडायचं असेल, माणसं जोडायचं असेल तर त्याला नसलेलं दाखवावं लागते, खरं नसलेलं बी दाखवावं लागते, खोटं करून दाखवावं लागते, तेव्हा माणसं जोडतात. आणि देव जोडायचं असेल तर जेवढं खोटं आहे तेवढं दाखवावं लागते, लपवायचं म्हणा. जेवढं खोटं लपवाल तेवढे माणसं जोडतील आणि जेवढं खरं लपवाल तेवढं देव जोडेल. माणसं जोडण्यासाठी खोटं लपवून ठेवावं लागतंय. त्याला माहीत झाल्यावर ते जोडणं आपल्या संग. आणि खोटं सांगितल्याशिवाय देव जोडणार, खोटं लपिल्याशिवाय माणूस जोडणार. आता काय करता? तर असं आम्ही जोडायचं आहे देव. तर ते फक्त आणि फक्त संतांच्या दर्शनातूनच जोडते. संतांच्या दर्शनामध्ये आम्हाला सत्य काय आहे ते कळालं. आणि म्हणून आता ते देव आम्हाला जे मिळालेला देव आहे, दाखवलेला देव आहे, जे विराट स्वरूप आहे, जे पद्मनाभ आहे, एवढा मोठा परमात्मा आहे, त्याला जपून ठेवायचं आहे. हृदयामध्ये 4 गोष्टी आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहम. या 4ही ठिकाणी आम्हाला संसाराचं जे विषय आहे, चिंतन आहे, हे रिकामी करून परमात्माचं चिंतन तिथं साठवायचं आहे. परमात्मा तर साठवूनच आहे पण त्याचं चिंतन तिथं साठवायचं आहे. अभंगाच्या 3रे चरणात संपुष्ट पेटी करोनी पोटी साठवायचं आहे. साठवायची पद्धत सांगितली. आठवीत राहणं म्हणजेच साठवीत राहणं. आठवणी साठवा असं एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे. देवाला साठवून ठेवा. जसं आपणाला काम पडतंय म्हणून आपण काही वस्तू हे ते घरामध्ये साठवून ठेवतो ना,
तसं अंतकाळाच्या वेळेस त्याची आवश्यकता आहे, म्हणून त्याचं आठवण करून त्याला साठवून ठेवा. तर संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, त्याला साठवून ठेवा. आणि संताच्या दर्शनामध्ये आपणाला हे आधीच आहे, मी आधीच सांगून गेलो की ते सूर्य आधीच आहे, वाऱ्यानं तयार केलं नाही, फक्त ढग बाजूला सारले. तसं संत आपलं अज्ञान बाजूला करतात. आपलंच घर, नवीन घर बांधलेलं, आणि आपणच आपल्याच हातानं ते रिबन बांधतात, आडवी रिबन काय म्हणतात त्याला, रिबन. आपणच बांधलेलं घर, आपणच तयार केलेलं घर, आणि आपणच रिबीन बांधली अशी, आणि म्हणतात मध्ये जाता येत नाही रिबीन कट केल्याशिवाय. कोण आडवा आहे आता? रिबीन. मग ते दुसऱ्या माणसाला बोलून घ्यायचं, ते कापायला. आता आध्यात्मिक राहिलं तर महाराज लोकायला बोलिते, आणि आध्यात्मिक नसतील तर लीडरायला बोलून घ्यायचं, नेत्याला कोणातरी त्याच्या हातात देतात. का तर त्याला आधीच कातरायची सवय. काय झालं मला काही समजलं नाही. का तर घेतले त्याने कातरायची सवय, सगळ्यालाच लागली आता. न कळत खिशातून पहिले चोर कातरून खिशातून पैसे काढत होते, आता न कातरता खिशातून पैसे काढायचे. एक कला आहे आता, है की नाही? हजारो रुपये न कातरता खिशातून पैसे काढता येतात आता. 4-2 कीर्तन शिकले की झालं, सगळ्याची खिशी कातरायची गरज नाही. कात्रीची काय गरज आहे? तर ते आपलंच घर, आपणच बांधलेली रिबन, त्यानं दुसऱ्यानं कातरल्यावर हा जा मध्ये आता. अगा पै पंडुकुमरा एता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभास. आपल्याच घराला जाण्यासाठी, आपल्याच घरात जाण्यासाठी ते रिबीन जशी आडवी आहे ना, तसं आपल्याच स्वरूपाकडे जाण्यासाठी आपलंच अज्ञान आपणाला आडवं आहे, पडदा आहे, आणि ते दूर करतात. आणि जेव्हा ते दूर करतात तेव्हा ते आपणाला प्राप्त होऊन जाते, आपलंच आपणाला प्राप्त. पण एकच आहे की संताला शरण जाणं, संताचं दर्शन घेणं असा भाव असेल तर, आधीच आहे ते. तर असं महाराज सांगतात की तुमच्यामध्ये आधीच ठेवलेलं आहे. पण संताकडं मी सांगत राहतोय काही गोष्टी की ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. लिहून ठेवलंय ते ग्रंथात, आहे की नाही, आणि लिहिलेलं आहे ग्रंथात, आणि ठेवलेलं आहे संताकडे. संत ठेवलेलं दाखवतात, ग्रंथात फक्त लिहून आहे. आता याचे उदाहरणं अनेक वेळेस ऐकलेले आहेत, आज सांगणार नाही. तर असं संत आहेत ते दाखवून देतात फक्त तुम्हाला. म्हणून तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. असो झालेली सेवा भगवत चरणी पूज्य संत श्री गोदमेश्वर महाराज यांची चरणी समर्पित करून, जमलेल्या भाविकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.